माझी मागणी एकच आहे, मला कानूनच्या हिसाब पाहिजे. माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना, म्हणजे तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना. मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं? चार्जशीट आम्हाला नाही सांगताना, आई वडिलांना नाही सांगितलं तर चार्जशीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं. ते चार्जशीट हे केलं तुम्ही, तारीख हे केली. मग ते तारखेचा पण आम्हाला सांगितला. मी स्वतः कोर्टाला मला चालता नाही येत, मी आपण नाही, तरी मी कोर्टाला गेली ना. मग तिथेशी मी इन्क्वायरी केली, तेव्हा वकील भेटला, तेव्हा वकिलांनी सांगितलं असा असा विशालचा आहे मनुष्य, चार्जशीट पण पडली ना, तारीख पण पडली मनुष्य. मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली? कधी फोन आला तुम्हाला? हे फोन नाही, म्हणजे मी वकिलाच्या रांगेत गेली होती ना, वकिलाच्या बाहेर. जेव्हा विशालांनी आत्महत्या केल्याचा फोन कधी? ते सकाळी 7 वाजता ना विशालनी आत्महत्या केली, तर सकाळी मला 7ला फोन आला तर मी काही ओळखलं नाही. पोलीसवाली बाई बोलत होती. मग ती मला वाटलं की माझी मुलगी आहे, तर मी तिला मुली समजून मी तिला शिव घातली ना. फोन बंद करून ठेवला तर वापस फोन आला, तेव्हा मी उचलला. मग तेव्हा ती मला डायरेक्ट बोलतो तो पोलीसवाला बोलतो, तुम्ही ईशालची आई आहे ना? मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी. तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं. मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतो तुमच्या ईशालनी फाशी घेतली, बोडी तिकडे नेली हॉस्पिटलला मनुष्यान, तुम्ही तिकडे जा म्हणून. मग बोडी आता इथंच आहे ना. मग तो खोटा का बोलला म्हणा? तर तुमची बोडी नेली मनुष्यानं, खोटा का बोलला? मग यांनी पैसे खाल्लं, राजकारण खेळल्यानी लोकांना याही पैसे खाल्लं ना. ते खाल्लं, त्यांची नावं सांगितली ना, मग यांची समधी जबन काटल यांची. मला माहिती आहे, मी अपंग आहे मगून एकदम चालती असतो ना, या लोकांना टिंग केलं असतं. सरकारकडे मागणी आहे मला, माझ्या पोऱ्याचा हिसाब पाहिजे म्हणा. न्याय पाहिजे तुम्हाला काय? न्याय पाहिजे म्हणा, माझ्या पोऱ्यासाठी मला न्याय पाहिजे. वर्ष माझ्या पोरांना दबाव, माझे 3 बिसरी मुलं आहे, त्यांना पण बाहेर ठेवल्या, त्यांच्या अंगावर केस नाही, काय नाही. कसला कानून आहे हे कानून कसला आहे? हे अंधा कानून बोलता, याला अंधा कानून. हाथ बांधता नहीं पोलिसांचं. नाराज हमने जो हमने हमारे दीदी के साथ में जो उसने घिनौनी हरकत किया था, वो तो हम कोर्ट में केस लड़ी रहे थे, और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब का बहुत आभार व्यक्त करता हूँ मैं, और माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब का आभार व्यक्त करता हूँ। वैसे हमारे श्री श्रीकांत शिंदे खासदार साहब और परिवहन मंडल 3 के अतुल झंडे साहब की टीम, और एसीपी घेटे साहब, और पोलसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे, इन्होंने बहुत हमको सहकार किया, बहुत सपोर्ट किया, और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया। और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक, और ये सब भगवान का सब इसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है। जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके दो भाई जो है उनको तड़ीपार किया है, उनको और सज़ा मिलनी चाहिए था। उनको वो भी गुंडे हैं, 324 का कलम है उनके ऊपर, वो भी इधर दहशत निर्माण करने का वो भी बहुत प्रयत्न करते हैं, और वो भी सामान हथियार औजार पब्लिक उनसे भी ये है। और हमारे साथ में आत्महत्या करने के बाद विशाल के तुम्हें किसी की तरह का डर है अभी? डर बोले तो उनके जो भाई है और उनके जो पिताजी है, जो उनके कुटुंब है, ये सब कुछ करवा सकते हैं, और हल्ला बिल्ला ये इनका ही काम है, ऐसे लोग का ही काम है। आज हमारी बेटी गई है, हमारी बेटी तो वापस नहीं आने वाली है ना। हमारी 12 साल की बच्ची ने क्या बिगाड़ा था, क्या किया था? आत्महत्या करने के बाद आपको लगता है कि आपको कहीं ना कहीं न्याय मिला है? हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है, हम उनके बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ।